मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला सांगू लागतो की मोठी माणसं जेव्हा ओरडतात ना, तर तेव्हा तो अपमान नसतो आणि जर समजा असलाच ना, तर तो मी तुमच्यासाठी नक्कीच सहन करीन. तर ते ऐकल्यानंतर मात्र सायली अजूनच लाजू लागते आणि कुसुम चैतन्याला हळू आवाजामध्ये #4 जून असं बोलते. तर तेव्हा चैतन्यसुद्धा कुसुमची तारीफ करू लागतो. तर तेव्हा इकडे अर्जुन, मला जे ऐकायचं होतं ना, ते ऐकायला मिळालं आता आणि मी जग जिंकायला मोकळा झालो असं म्हणतो आणि आपला हात वर करतो आणि त्याला जोरात दुखू लागतं. तर तेव्हा चैतन्य, तुला हात तर वर उचलत नाही आणि तुला जग जिंकायचं आहे का असं म्हणू लागतो. तर तेव्हा सायलीसुद्धा, अगोदर जखमा भरू द्यात, मग काय आहे ना ते जग जिंका असं बोलते आणि त्याच्यासाठी औषध आणते. तर तेव्हा चैतन्य सायलीला, सायली वहिनी, तू अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत आहेस ना, तो तुझ्या त्याच्यावरचं प्रेम आहे हे ऐकण्यासाठी त्यानं काय काय केलं आहे हे फक्त मलाच माहिती आहे असं सांगतो. तर तेव्हा सायली चैतन्यला, मला सगळं काही कळत होतं चैतन्य भाऊजी आणि सगळं दिसत सुद्धा होतं असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन इशाऱ्याने सायलीला खरंच का असं विचारतो. तर तेव्हा सायलीसुद्धा हो असं सांगते. तर इतक्यात चैतन्य कुसुमला, आता आपली काही गरज नाही ना इथं असं बोलत असतो आणि मधुभाऊ तिकडे पारावरती बसले आहेत, तसेच आपण सुद्धा जाऊन बसूयात का असं चेष्टेने बोलतो. तर तेव्हा अर्जुन सुद्धा अरे हो असं म्हणून जातो आणि त्यांना जाण्यासाठी इशारा करतो. तर तेव्हा ते दोघे खरंच तिथून निघून जातात. तर तेव्हा सायली अर्जुनची जखम पुसू लागते आणि त्याला औषध लावत असते. तर तेव्हा अर्जुन मात्र खूपच दुखत असतं आणि अर्जुन अजूनच जोरात नाटक करू लागतो. तर तेव्हा सायली अर्जुनचा चेहरा आपल्या दिशेने वळवते आणि तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो. तर तेव्हा सायली, मी तिथे असताना विमलताईंना एक लेप बनवायला शिकवलेला होता जखमेवरती लावायसाठी, तो त्यांना बनवायला सांगा आणि लावून घ्या असं बोलते. तर तेव्हा अर्जुन, तो लेप आता तुम्ही घरी येऊनच बनवा आणि तुम्हीच लावा की असं म्हणतो आणि आता तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी परत चला असं बोलतो. तर तेव्हा सायली, घरी का असं म्हणून विचारते. तर तेव्हा अर्जुन, तुमचं घर तुमची वाट बघत आहे ना मिसेस सायली, चला की असं म्हणतो. तर तेव्हा सायली, थांबा असं बोलते आणि घर माझी वाट बघत आहे, पण तिथली माणसं ती माझी वाट बघत असतील का असं विचारते. तर तेव्हा अर्जुन थांबून जातो. तर इकडे अस्मिता प्रतिमाला, प्रतिमा आत्या, तुला त्या सायलीच्या नजरेमधलं खोटं प्रेम दिसलं, पण तन्वीच्या नजरेमधलं खरं प्रेम कसं काय दिसलं नाही असं विचारते आणि तन्वी या घरामधली सून होणं हा तिचा हक्क आहे ना असं बोलते आणि त्या गोष्टीला सर्वजण सुद्धा दुजोरा देतात. तर तेव्हा रविराज प्रियाला, तन्वी तू घाई करू नकोस बाळा, नीट विचार कर असं सांगतो. तर तेव्हा प्रिया, माझा विचार करून झालेला आहे बाबा असं सांगते. तर तेव्हा प्रतिमा प्रियाला, पण अर्जुन तुझ्यासोबत नीट बोलत सुद्धा नाही ना असं म्हणते. तर तेव्हा प्रिया, पण मी त्याला माझ्या प्रेमाने बदलायला भाग पाडेन असं म्हणते आणि आई, प्रेमामध्ये खूप ताकद असते ना असं बोलू लागते आणि तुम्ही मला मूर्ख म्हणा नाहीतरी वेडी म्हणा, पण अर्जुन आणि माझा संसार खूप सुखाचा होणार आहे असं बोलते. तर तेव्हा रविराज, तन्वी हा निव्वळ मूर्खपणा आहे. जो माणूस तुझ्यावर प्रेम सोड, तुझा आदर सुद्धा करत नाही, तू त्याच्यासोबत लग्न करायला चालली आहेस का असं बोलतो. तर तेव्हा प्रिया, कारण माझा स्वतःवर आणि माझ्या प्रेमावर सुद्धा विश्वास आहे आणि लग्नानंतर अर्जुनला सुद्धा कळेल की मला नाकारून त्यानं किती मोठी चूक केलेली आहे आणि आमचं नातं कसं खुलवायचं आहे ना ते मी बघीन, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी मध्येच बोलते आणि रविराज, तुमच्या लेकीचं मन मोडू नका असं भावनिक होऊन बोलू लागते. तर तेव्हा कल्पना सुद्धा, तन्वी या लग्नाला तयार आहे ना, मग तुम्ही का परवानगी देत नाही असं विचारते. तर तेव्हा प्रतिमा कल्पनाला, ज्या गोष्टी मुलांना दिसत नाहीत ना त्या आई वडिलांना दिसतात असं सांगते. तर तेव्हा कल्पना, म्हणूनच तर सांगत आहे ना, आम्हाला अर्जुन आणि तन्वीचं सुख दिसत आहे असं बोलते. तर तेव्हा रविराज, पण या लग्नामुळे तन्वी सुखात राहणार नाही, म्हणूनच माझी या लग्नाला परवानगी नाही असं परत सांगतो. तर इकडे अर्जुन सायलीला काय फरक पडतो त्याने असं बोलतो.
तर तेव्हा सायली फरक पडतो ना, कारण खूप गैरसमज झालेले आहेत आपल्यामध्ये, तो दूर नको का व्हायला, राग नको का जायला त्यांचा, असं बोलते. तर तेव्हा अर्जुन त्यांना एकदा कळालं ना की आपलं एकमेकांच्या वरती खूप प्रेम आहे, तर मग त्यांचा राग आपोआप निघून जाईलच ना, असं बोलतो. तर तेव्हा सायली आपण त्यांची फसवणूक केलेली आहे ना, दुखावले केलेले आहे ते, असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन पण आपलं एकमेकांच्या वरती प्रेम आहेच ना, म्हणजे आपण त्यांची फसवणूक केलेली नाही ना, असं बोलतो. तर तेव्हा सायली पण आपण महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यापासून लपवलेल्या आहेत ना, मग आपल्याला धीर नको का धरायला, असं म्हणते. आणि मी तुमच्यासोबत परत अशी दारात येऊन उभी राहिले ना, तर त्यांना काय वाटेल, असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन मग ते तुम्हाला वाटेल ते बोलतील आणि मग माझ्यावरचा कंट्रोल राहणार नाही, असं बोलतो. तर तेव्हा सायली मग आपण सगळ्यांचेच आशीर्वाद मिळवूयात, मग मी मानाने तुमच्याबरोबर घरी येईन त्या, असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन तुमच्याबरोबर किती काही झालं ना, तरीसुद्धा तुम्ही अजून त्यांचाच विचार करत आहे की, असं म्हणतो. तर तेव्हा सायली मी फक्त तुमचा विचार करत आहे, असं म्हणते आणि बाकी सगळं आपोआप होऊन जाईल, असं म्हणते. तर तेव्हा अर्जुन तुम्ही म्हणत आहे तसंच होईल, तुम्ही तुमच्या घरी याल, परत याल, पण ते सुद्धा सगळ्यांचं प्रेम जिंकून याल, असं म्हणतो आणि तिच्या गालाला हात लावतो. तर तेव्हा सायली सुद्धा आनंदित होते. तर तेव्हा अर्जुन तिचा हात पकडतो आणि चक्क तिच्या हातावरती प्रेमाचा किस घेतो. तर तेव्हा सायली सुद्धा खूपच भावनिक होते आणि तेव्हा ते दोघे एकमेकांच्या प्रेमात परत बुडून जातात आणि सायली अजूनच लाजू लागते आणि अर्जुन तिच्याकडे बघून हसतच असतो. तर इकडे प्रिया रविराजच्या पायाजवळ बसते आणि बाबा मी प्लीज तुमच्या पाया पडत आहे, पण तुम्ही असं करू नका, परवानगी द्या ना, असं म्हणू लागते. आणि पूर्णा आजींना मामीला माझं मन कळालेलं आहे, पण फक्त तुम्हालाच का नाही कळत, असं रडत नाटक करत विचारू लागते. आणि अर्जुनसोबत लग्न करण्यातच माझा आनंद आहे, मी भीक मागत आहे तुमच्यासमोर, प्लीज होकार द्या ना, असं म्हणून विनवण्या करू लागते. तर तेव्हा रविराज प्रियाला उठ असं म्हणू लागतो. तर तेव्हा प्रिया बाबा मी तुमच्या मनाविरुद्ध काही सुद्धा करणार नाही, फक्त एक नक्की आहे, जर माझं अर्जुनसोबत लग्न नाही झालं ना, तर मी आयुष्यभर बिन लग्नाचीच राहीन, असं म्हणते. पण अर्जुन सोडून दुसऱ्या कोणासोबत सुद्धा लग्न नाही करणार आणि कधीच नाही, असं म्हणते. तर तेव्हा रविराज काय वेडेपणा आहे हा, सोड माझा पाय, असं म्हणू लागतो. तर तेव्हा प्रिया तुम्ही हो म्हणा, त्याशिवाय मी नाही सोडणार, असं बोलू लागते. तर तेव्हा प्रतिमा उठून उभी राहते आणि तन्वी एवढे मोठे निर्णय घेण्याची ही पद्धत आहे का, तुझ्या बाबांच्या वरती असा दबाव नको टाकूस बाळा, असं म्हणते. तर तेव्हा प्रिया मग मी काय करू, पूर्ण आजी मामी सगळ्यांना माझं दुःख कळत आहे, पण बाबांना का नाही कळत, त्यांना का नाही कळत की माझं सुख अर्जुनसोबतच आहे, असं म्हणू लागते. तर तेव्हा कल्पना मध्येच बोलते आणि तन्वी उठ बाळा आणि आम्ही तुझ्या बाबासोबत बोलत आहे ना, असं म्हणते. तर तेव्हा प्रताप सुद्धा तन्वीला आपण शांतपणाने हा विचार करायला हवा, असं म्हणतो. तर तेव्हा प्रिया माझा विचार झालेला आहे मामा, मला फक्त आईबाबांचा आशीर्वाद हवा आहे, असं म्हणते. आणि बाबा तुम्ही परवानगी नाही दिली ना, तरीसुद्धा आई तयार होणार नाही ना, असं म्हणते. मी याच्या पुढे तुमच्याकडे काही सुद्धा मागणार नाही, पण प्लीज तुमच्या मनात जी शंका आहे ना, ती दूर करा प्लीज, हो म्हणा ना, असं म्हणू लागते आणि परत परत बोलू लागते. तर तेव्हा मात्र रविराज विचारात पडतो आणि तेव्हा पूर्ण आजी रविराज तुमची मनस्थिती मला कळत आहे, पण तुम्ही तन्वीच्या मनाचा विचार करा, तन्वीच्या आनंदाचा विचार करा, असं बोलू लागते. तर तेव्हा प्रिया परत प्लीज बाबा प्लीज हो म्हणा ना, असं रडत विनवण्या करू लागते. तर मात्र तेव्हा रविराजचा नाईलाज होतो आणि रविराज ठीक आहे बाळा, आता तुझा निर्णय झालेलाच आहे ना, तर मी आहे तयार, असं सांगतो आणि तिला उठवून उभा करतो. तर तेव्हा अस्मिता खूपच खुश होते आणि म्हणजे तू लग्नाला परमिशन दिली आहेस का, असं म्हणू लागते आणि सर्वजण खूपच आनंदित होतात आणि अखेर रविराजने प्रियाला परवानगी दिलेली असते. तर तेव्हा रविराज मी तुझ्या डोळ्यामध्ये असे अश्रू नाही बघू शकत बाळा, तू आनंदित राहावीस यासाठी मी काही सुद्धा करू शकतो, असं बोलतो.
तर तेव्हा कल्पना ठरलं तर मग असं म्हणते, आणि भाऊजी आता अर्जुन आणि तन्वीचं लग्न होणार आणि आता आपण व्याही होणार आहोत असं बोलते. तर तेव्हा पूर्णा आजी इतक्या वर्षांनी का होईना पण मी प्रतिमाला दिलेलं वचन पाळता येणार आहे मला असं बोलते. आणि प्रतिमाला तू खुश आहेस ना बाळा असं विचारते. तर तेव्हा प्रतिमा मला ते वचन आठवत सुद्धा नाही, पण तुम्ही म्हणत आहे ना तर ते खरंच सुद्धा असेल, पण आता आपण वचनात अडकून चूक तर नाही करत ना असं म्हणते. तर तेव्हा पूर्णा आजी अजिबात नाही, उलट आता सगळं काही नीट होणार आहे असं बोलते. तर तेव्हा अस्मिता मधच ओरडते आणि विमलला बघत काय आहेस, काहीतरी गोडाचं करून आण असं म्हणते. तर तेव्हा विमल शिरा करते मी सगळ्यांच्यासाठी असं दुखी मनानेच बोलते आणि तिथून निघून जाते. तर तेव्हा रविराज मी एक बोलणार आहे असं म्हणतो आणि माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत ना ते शेवटचे आहेत, पण जर यापुढे अश्रू आले ना तर त्याला तुम्ही जबाबदार असाल आणि तसं जर काही झालं ना तर मी तिला इथून घरी घेऊन जाईन आणि नंतर जे काही होईल ना ते सुभेदारांच्यासाठी चांगलं नक्कीच नसेल असं म्हणतो. तर तेव्हा प्रताप अरे रविराज काळजी नको करूस, तन्वीसुद्धा आमची मुलगीच आहे ना असं म्हणतो. तर तेव्हा पूर्णा आजी काळजी नका करू रविराज, सून म्हणून आमची जबाबदारी राहील ती असं म्हणते. तर तेव्हा अस्मिता कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते आणि उलट मी माझं स्वतःचंच अभिनंदन केलं पाहिजे, कारण फायनली मला माझ्या मनासारखी वहिनी मिळणार आहे असं बोलू लागते. तर तेव्हा पूर्णा आजी रविराजला हात जोडते आणि मी तुम्हाला माझी लेक दिलेली होती आणि आज तुम्ही तुमची लेक आम्हाला देत आहे, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट कुठली सुद्धा नाही असं बोलते आणि प्रतिमाला अभिनंदन बाळा असं म्हणते. तर त्यानंतर रात्री मात्र अस्मिता खूपच एक्सायटेड झालेली असते आणि नेमकं आज अर्जुनला यायला उशीर झालेला आहे ना असं बोलत असते. तर तेव्हा प्रताप येईल ना तो, थोडा धीर तरी धर ना असं बोलत असतो. तर तेव्हा अस्मिता पण तो जेव्हा येईल ना तेव्हा मी तन्वीला त्याच्यासमोर घेऊन जाणार आणि त्याला सांगणार ही माझी नवीन वहिनी तन्वी वहिनी आहे असं बोलते. आणि तन्वीला तुला वहिनी म्हणलेलं चालेल ना का अगोदर सारखं नुसतं तन्वीच म्हणायचं असं विचारते. तर तेव्हा प्रिया लाजू लागते आणि तन्वी वहिनी म्हणलेलंच आवडेल असं बोलत असते. इतक्यात अर्जुन आणि चैतन्य तिथं येतात. तर तेव्हा चैतन्य अर्जुनला पकडून घेऊन येत असतो आणि त्याला लागलेलं बघून सर्वजणांना धक्काच बसतो. तर तेव्हा कल्पना काय झालं, ॲक्सिडेंट झालेला आहे का असं विचारते आणि अस्मिताला अश्विनला फोन लावायला सांगते. तर तेव्हा अर्जुन त्याची काही गरज नाही, मी ठीक आहे असं म्हणू लागतो. तर तेव्हा पूर्णा आजी पण तुझी अवस्था तरी बघ ना, इतकं कसं काय लागलेलं आहे तुला असं विचारू लागते. तर तेव्हा सर्वजण अर्जुनला खाली बसवतात आणि तेव्हा अर्जुन इतकं टेन्शन नका घेऊ असं बोलत असतो. तर तेव्हा प्रिया अर्जुनला मला तर हे बघवतच नाही, तू जनता चाळीमध्ये गेला होतास तिथं झालं आहे का हे असं विचारते. तर तेव्हा अस्मिता आम्हाला तर असं म्हणत असते. तर तेव्हा प्रताप तिला थांबवतो आणि प्रसंग काय आहे आणि तू बोलत काय आहेस असं म्हणतो आणि तुम्ही जरा सगळेजण गप्प बसा असं बोलू लागतो. तर तेव्हा प्रिया विमलला त्या जखमेवरती लावायला काहीतरी लेप वगैरे करा ना असं सांगते. तर तेव्हा विमल आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा चैतन्य तुम्ही सगळे असे प्लॅनिंग होऊ नका, एवढं काही नाही झालेलं मला असं सांगतो. तर तेव्हा कल्पना पण झालं तरी काय आहे ते तरी सांग ना असं म्हणते. तर तेव्हा चैतन्य सांगायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा अर्जुन मी सांगतो असं म्हणतो आणि मी घरी येतो ना तेव्हा रस्त्यामध्ये काही माणसांनी माझी गाडी अडवली आणि जरा भांडण झालं त्यांच्यासोबत आणि हे पट्ट्या वगैरे तुम्हाला जरा जास्तच वाटत आहे, पण फार काही लागलेलं नाही मला असं म्हणतो. तर तेव्हा अस्मिता जास्त लागलं नाही ना, मग तुला आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे असं बोलते. तर तेव्हा कल्पना अस्मिताला थांबवते आणि कधी काय बोलायचं ना त्याचं भान ठेवत जाणं असं म्हणत असते. तर तेव्हा मात्र प्रिया अर्जुनला रस्त्यावरती मारामारी करायची वेळच कशी काय आली तुझ्यावरती आणि कुठल्या एरियात गेला होतास तू, जे गुंड तुझ्यासमोर आले होते असं विचारते. तर तेव्हा कल्पना ही गुंडगिरी कोणाच्या नादाने होत आहे हे आपल्याला माहिती नाही का असं म्हणते आणि जाऊ देत ना असं बोलते आणि चैतन्यला तू याला वरती रूममध्ये
घेऊन जा आणि त्याला जरा आराम करू देत असं सांगते. आणि तेव्हा प्रताप अर्जुनला उठून उभा करतो आणि तू खराच बरा आहेस ना असं विचारतो. तर तेव्हा अर्जुन हो येस डॅड असं बोलतो आणि वरती निघून जातो. तर तेव्हा अस्मिता हे काय झालं, मी ही लग्नाची बातमी सांगायला किती एक्सायटेड होते आणि अर्जुन मार खाऊन आलेला आहे असं बोलते. तर तेव्हा प्रिया अर्जुन असा नव्हता, पण तो हलक्या लोकांच्या मध्ये राहून असा वागत आहे ना, पण तुम्ही काळजी नका करू, मी अर्जुनला परत पूर्वीसारखा करेन असं म्हणते. तर तेव्हा अस्मिता पण आता ही लग्नाची बातमी त्याला कशी काय सांगायची असं विचारते. तर तेव्हा पूर्णा आजी उद्या बोलूयात आपण, पण तो विषय योग्य वेळ काढूनच बोलायला लागेल असं म्हणते. तर तेव्हा कल्पना विमलला तू लेप घेऊन जाशील ना, तेव्हा हळदीचं दूध सुद्धा घेऊन जा असं म्हणते. तर तेव्हा प्रिया मी घेऊन जाते ना मामी, कारण शेवटी आता अर्जुनची काळजी मलाच घ्यायची आहे ना असं म्हणते. तर तेव्हा कल्पना हो चालेल असं सांगते आणि आनंदित झालेली असते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली कुसुमला घेऊन गोल गोल फिरत असते आणि कुसुमताई मी आज खूपच आनंदित आहे, एवढी आनंदित आहे ना तुला काय सांगू असं बोलत असते. आणि तुला सांगूच शकत नाही मी माझा आनंद, फक्त माझा आनंद पोटातच नाही तर या जगात मावत नाही असं बोलते. तर इकडे चैतन्य अर्जुनला बायको आय लव्ह यू म्हणाली म्हणून हाडं दुखायची थांबत नाहीत असं म्हणतो. तर तेव्हा अर्जुन मात्र या जखमांच्या वरती माझ्या बायकोने फुंकर घातली आहे ना, आणि या जखमा माझ्या शरीरावरती जरी अशाच राहिल्या ना तरी सुद्धा काही होत नाही असं बोलतो. तर त्यानंतर जेव्हा सर्वजण जेवायला बसलेले असतात तर तेव्हा प्रताप अर्जुनला आम्हाला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे असं म्हणतो. तर तेव्हा पूर्णा आजी गेल्या काही दिवस आपल्या घरात जे काही घडत आहे ना ते आता आपण मागे टाकलं पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतलेला आहे की आता तुझं आणि तन्वीचं लग्न करायचं आहे असं सांगते. तर ते ऐकल्यानंतर मात्र अर्जुनला धक्काच बसतो आणि अर्जुन कावरा बावरा होऊन सगळ्यांच्याकडे बघू लागतो. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.